Hello, myself Manisha Mohan Jagtap. In this video, I will discuss the second experiment of pharmacology and toxicology. The title of experiment, Introduction to Computers and its Parts. So there are two types. First is the hardware and second is a software. In hardware consists of following parts. So first is a CPU, second memory. In memory there are two types. First is the ROM and second is a RAM. In storage, hard drive, hard disks, disk drives, floppies. And next is a workstation. In workstation means monitor, keyboard. These are under the workstation. And last is a printer. So first is a CPU. This is a CPU, central processing unit or microprocessor. CPU is one of the most important part of computer. This is the part of computer which processes the instruction. It performs calculation, manages the flow of data and executes program instructions. तर हे जे CPU आहे, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट और मायक्रोप्रोसेसर, तर दिस इज अ पार्ट ऑफ कम्प्युटर विच प्रोसेसेस द इन्स्ट्रक्शन. तर ते काय करतं, आपण जे पण त्याला इन्स्ट्रक्शन्स देतो, आपण कम्प्युटरला कोणतंही इन्स्ट्रक्शन्स दिलं तर ते प्रोसीड करायचं किंवा पुढे प्रोसेस करायचं काम हे CPU करतो. इट परफॉर्म्स कॅल्क्युलेशन, मॅनेजेस द फ्लो ऑफ डाटा अँड एक्झिक्यूट्स द प्रोग्राम इन्स्ट्रक्शन. तर ते काय करतं, कॅल्क्युलेशन परफॉर्म करतं, त्याचबरोबर जो डाटा दिलेला आहे तो मॅनेज करायचं काम करतं आणि जे पण इन्स्ट्रक्शन्स, प्रोग्राम इन्स्ट्रक्शन्स आहेत त्यांना एक्झिक्यूट करायचं काम पण CPU करतो. CPU receives the program from an input sources called as keyboard from the memory or from storage. तर हे काय करतं, प्रोग्राम जे पण प्रोग्राम आहेत इनपुट डिव्हाइसपासून भेटतात. फॉर एक्झाम्पल कीबोर्ड इज अ इनपुट डिव्हाइस. सो इनपुट डिव्हाइस सोर्सपासून जे पण त्याला इन्स्ट्रक्शन भेटेल ते त्याच्यावरती ते इन्स्ट्रक्शन रिसीव्ह करून त्याच्यावरती वर्क करायचं काम CPU करतं. सो दीज आर दी फंक्शन्स ऑफ CPU. फर्स्ट तर ते जे पण इन्स्ट्रक्शन्स दिलेत त्यांना प्रोसेस करायचं काम करतं, प्रोसीड करायचं काम करतं. नंतर कॅल्क्युलेशन्स, मॅनेजेस द फ्लो ऑफ डाटा अँड एक्झिक्यूट्स दी प्रोग्राम फंक्शन्स हे परफॉर्म करतं. त्याच्यानंतर नेक्स्ट इट रिसिव्स द प्रोग्राम फ्रॉम, जे पण प्रोग्राम आहेत ते रिसीव्ह करतो इनपुट डिव्हाइसपासून, त्याच्यामध्ये कीबोर्ड, मेमरी ऑर फ्रॉम स्टोरेज डिस्क. नेक्स्ट इज अ सेकंड part of computer is a memory. In memory there are two types. First is a ROM and second is a RAM. The full form of ROM is a read only memory. रीड ओनली मेमरी म्हणजे याच्यामध्ये फक्त आपण रीड करू शकतो, या मेमरीमध्ये आपण काही चेंजेस करू शकत नाही. ती जी असते ती इंटरनल मेमरी असं म्हणतात त्याला. इट बर्ल्ड इन टू सिस्टीम अँड कॅन बी रीड बट नॉट इरेज. काय इट्स बर्ल्ड इन टू सिस्टीम, हे कशामध्ये नंतर बर्ल्ड होतं, सिस्टीममध्ये बर्ल्ड होतं. बट कॅन बी रीड बट नॉट इरेज. आपण त्याला वाचू शकतो पण त्याला इरेज करून टाकू शकत नाही किंवा डिलीट करू शकत नाही. व्हेन द कम्प्युटर इज स्विच ऑफ म्हणजे ज्यावेळेस पण कम्प्युटर बंद होईल त्यावेळेस ती जी पण इन्फॉर्मेशन आहे, जी पण त्याच्यामध्ये सिस्टीम आहे ती ॲज इट इज राहील, त्याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाहीत. The main function of ROM is to hold permanent operating instructions for computer. या ROMचं मेन फंक्शन आहे की हे काय करतं, जे पण ऑपरेटिंग इन्स्ट्रक्शन्स आहेत ते परमनंट त्याच्यामध्ये स्टोअर राहतात, त्याच्यामध्ये काही चेंजेस होत नाही किंवा ते डिलीट पण होत नाही, कारण ते ROMमध्ये येतं. त्याच्यामध्ये आपण सगळं त्याला रीड करू शकतो पण इरेज करू शकत नाही. जरी कम्प्युटर जरी पॉवर ऑफ जरी झाली, लाईट जरी बंद झाली तरी पण कम्प्युटरमधलं जो पण डाटा आहे, जी सिस्टीम आहे ते डिलीट होत नाही, ते ॲज इट इज राहते. म्हणून त्याचं फंक्शन आहे की जे पण ऑपरेटिंग इन्स्ट्रक्शन्स असतात कम्प्युटरसाठी लागतात ते त्याच्यामध्ये परमनंट होल्ड करून ठेवले जातात किंवा ठेवू शकतो आपण. नंतर सेकंड इज अ रँडम ॲक्सेस मेमरी. रँडम ॲक्सेस मेमरी मीन्स रॅम. इट इज युज्ड टू स्टोअर डाटा इन कम्प्युटर फॉर प्रोसेसिंग. म्हणजे आपण काय करू शकतो, आपल्याला काही टायपिंग वगैरे करायचं आहे किंवा एखादी PPT बनवायची, स्लाइड्स बनवायचे किंवा एखादी PDF बनवायची, तर
त्याला स्टोअर करून ठेवू शकतो प्रोसेस करण्यासाठी, पुढे प्रोसेस करण्यासाठी. द कंटेंट कॅन बी रिटर्न, रेड अँड चेंज बाय द मायक्रो प्रोसेसर. आपण काय करू शकतो त्याच्यामध्ये टाईप लिहू पण शकतो, वाचू पण शकतो आणि मायक्रो प्रोसेसरवर त्याच्यावरती प्रोसेस पण करू शकतो, काय पण चेंजेस करू शकतो त्याच्यामध्ये. वेन इट इज ऑपरेटेड अंडर द कंट्रोल प्रोग्राम इन्स्ट्रक्शन स्टोअर इन द रॉम. म्हणजे आपण एखादी जर काही एखादं फाईल वगैरे बनवतोय किंवा एखाद्या PPT बनवतोय किंवा काय वर्किंग करतोय, तर त्या कंडिशनमध्ये आपण त्याला त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. रॅम इज अ व्हॉलाटाईल, पण ही काय आहे तर व्हॉलाटाईल आहे, की जर कम्प्युटर आपण डाटा जर सेव्ह नाही केला आणि पॉवर ऑफ झालं तर जो पण डाटा आहे तो व्हॉलाटाईल होऊ जाऊ शकतो किंवा इरेज होऊ शकतो, उडून जाऊ शकतो. So this is a RAM. Next is a storage. In storage there are two. First is a hard drive or disk drive. In hard drive or hard disks are installed within the internal operating system and it directly linked to the processing unit. तर याच्यामध्ये जे पण हार्ड ड्राईव्ह किंवा हार्ड डिस्क आहे ते इन्स्टॉल केलेलं असतं इंटरनल ऑपरेटिंग सिस्टीममध्ये. म्हणजेच जे कम्प्युटर आहे त्याच्यामध्ये त्याची जी इंटरनल ऑपरेटिंग सिस्टीम असते त्याच्यामध्ये ती जे हार्ड डिस्क किंवा हार्ड ड्राईव्ह आहेत त्या इन्स्टॉल केलेल्या असतात. अँड इज डायरेक्टली लिंक्ड टू द प्रोसेसिंग युनिट. ते डायरेक्टली कुठे अटॅच असतात तर CPUला अटॅच असतात किंवा प्रोसेसिंग युनिटला अटॅच असतात. नेक्स्ट, डिस्क ड्राईव्ह और फ्लॉपीज आर अटॅच टू मायक्रो प्रोसेसर सो दॅट एक्सटर्नल इन्फॉर्मेशन कॅन बी ट्रान्समिटेड इन टू द सिस्टीम. आपण जर मायक्रो प्रोसेसरला म्हणजे CPUला जर आपण हार्ड डिस्क किंवा हार्ड ड्राईव्ह आपण PD वगैरे अटॅच केला CPUला, तर त्या कंडिशनमध्ये सो दॅट द एक्सटर्नल इन्फॉर्मेशन कॅन बी ट्रान्समिटेड इन टू द सिस्टीम. जी पण एक्सटर्नल इन्फॉर्मेशन असते ती पण आपण काय करू शकतो त्याच्यामध्ये ट्रान्सफर करू शकतो. नेक्स्ट इज अ वर्क स्टेशन इन अंडर टू टाईप. फर्स्ट इज अ मॉनिटर अँड सेकंड इज अ keyboard. So first is the keyboard which is similar to typewriter. So this is a keyboard. It have 12 functional keys. Enter, shift. This is enter, caps lock. So this is a keyboard. इट इज सिमिलर टू टायपरायटर आणि हे टायपिंग करण्यासाठी यूज करतात किंवा कम्प्युटरला किंवा CPUला इन्स्ट्रक्शन देण्यासाठी पण आपण यूज करू शकतो. नेक्स्ट इज अ मॉनिटर. दिस इज अ मॉनिटर और cathode ray tube. Synonym of monitor is a cathode ray tube. It is a screen. It is the one of the screen which is used visually to operate the system. Visually म्हणजे आपल्याला पाहण्यासाठी. फॉर एक्झाम्पल आपण काहीतरी टायपिंग करतोय तर त्या कंडिशनमध्ये आपल्याला जे पण वर्ड्स आहेत ते प्रॉपरली याच्यावरती दिसावेत म्हणून हे कॉम्प्युटरचा यूज होतो. सो व्हिज्युअली ऑपरेट द सिस्टम. व्हिज्युअली आपल्याला ऑपरेट करण्यासाठी आपण मॉनिटरचा यूज करतो. आणि लास्ट इज अ प्रिंटर. सो दिस इज अ प्रिंटर. इट इज अ डिव्हाइस विच प्रिंट द इन्फॉर्मेशन. हे काय करतं तर प्रिंट करायचं काम करतं. बेस्ड स्ट्रिक्टली ऑन कमेंड गिवन बाय मायक्रोप्रोसेसर. म्हणजे आपण जर प्रिंट दिली तर मायक्रोप्रोसेसर थ्रू प्रिंटरला काय होते त्याची कमेंट जाते आणि नंतर काय होते आपल्याला प्रिंट भेटते. सो दिस इज अ प्रिंटर. नेक्स्ट, सॉफ्टवेअर्स. इट इन्क्लूड्स दी प्रोग्राम अँड द डाटा. जे पण सॉफ्टवेअर असतं त्याच्यामध्ये प्रोग्राम आणि डाटा असतात. ए प्रोग्राम इज अ सिक्वेन्स ऑफ इन्स्ट्रक्शन. मग प्रोग्राम काय असतो, एक सिक्वेन्स असतो इन्स्ट्रक्शनचा विच डायरेक्ट द कम्प्युटर टू परफॉर्म दिस स्पेसिफिकेशन्स. डाटा आर द कलेक्शन्स ऑफ कॅरेक्टर्स ऑर नंबर. आणि डाटा म्हणजे काय असतं तर कलेक्शन असतं नंबरचं आणि वर्डचं किंवा कॅरेक्टरचं कलेक्शन असतं. मॅनिप्युलेटेड बाय दी प्रोग्राम. सो प्रोग्राम अँड डाटा आर असाइन डिफरंट फाईल नेम्स. वेगवेगळ्या फाईल नेमने काय केलेला जातो तो असाइन केलेला जातो. नेक्स्ट द लोकल एरिया नेटवर्क्स.
It is the network with computer and peripheral device in a close proximity. It is linked by cable telephone, coaxial and fiber optics. So this is a local area network लिंक केलेलं असतं टेलिफोन केबलला. सो दिस इज अ इंट्रोडक्शन टू कम्प्युटर्स आणि इट्स पार्ट्स. तर याच्यामध्ये आपण CPU पाहिलं. CPUचं फंक्शन काय आहे, तर जे पण आपण इन्स्ट्रक्शन देतो ते फॉलो करायचं काम कोण करतं, हा CPU करतो. किंवा जे पण आपल्याला रिझल्ट भेटतो हा CPUमुळे भेटतो. आपण कॅल्क्युलेशन्स परफॉर्म करू शकतो किंवा डाटा मॅनेज फ्लो करू शकतो, ते करतो तो. त्याच्यानंतर रॉम रीड ओनली मेमरी, त्याच्यामध्ये आपण काही चेंजेस करू शकत नाही. रॉममध्ये आपण चेंजेस करू शकतो आणि ते इरेज पण होतात जर पॉवर ऑफ झालं तर. नंतर कीबोर्ड हा टायपिंगसाठी वापरतात, मॉनिटर व्हिज्युअली ऑपरेट करण्यासाठी वापरतात आणि प्रिंटर टू गिव्ह दी प्रिंट ऑर डिव्हाइस विच प्रिंट द इन्फॉर्मेशन. जर त्याला CPU कडनं डिमांड आली की ते काय होईल, त्याच्यापासून आपल्याला प्रिंट भेटते. सो थँक्यू.